डे तू कधी ढबोळी मिरची अशा पद्धतीने बनवली का? तर एकदा नक्की बनवून बघ. जो मसाला मी भरण्यासाठी बनवलाय ना तो एकदम भारी बनलाय बघ. एकदम चमचमीत होती ढबोळी मिरची. तर काय करायचं, पहिला कवडी ढबोळी मिरची स्वच्छ धुवून घ्यायची, जास्त निब्बर घ्यायची नाही आणि त्याच्यामधल्या बिया अजिबात काढायची नाहीत. बियामुळं काय माहितीये, ढबोळी मिरची खायला खूप चविष्ट लागते. त्याच्यानंतर एक बारीक कांदा कट करून घ्यायचा. कढईमध्ये शेंगदाणे, खोबरं आणि तीळ चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं. हा सगळे मसाले चांगले भाजून घ्यायचे बरं का. त्याच्यानंतर लसूण आणि अद्रक आणि हिरवी मिरची टाकून हे वाटून घ्यायचं. त्याच्यानंतर कांदा, एक उकडलेला बटाटा किसून घ्यायचा, कोथिंबीर घ्यायची, धनेपूड पावडर, लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि कुठलाही गरम मसाला घ्यायचा, अर्धा चमचा काळा मसाला आणि वरतून तेल टाकायचं. मसाले चांगले ओलसर होईस तर चांगलं मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीनं मसाला तयार झाला पाहिजे बघ. तर दिसायलाच इतका छान दिसायलाय तर खायला किती भारी असेल. नंतर ढवळी मिरचीमध्ये ठासून सगळा मसाला चांगला भरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर सगळे जर ढबोळी मिरची भरायची झाली की कढईमध्ये 2-3 माप तेल टाकायचं. जो उरलेला मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा, चांगलं परतून घ्यायचं. ढबोळी मिरची त्याच्यात सोडायची आणि उकळतं पाणी एक 2 ते 3 चमचे टाकायचं. ताट झाकून 5 ते 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची. एका वाफेमध्ये ढबोळी मिरची चांगली शिजते, मस्त तयार झाली.